आणि आपले लघुउद्योग भारताचे सगळे सभासद, कार्यकर्ते आणि मित्र. अशोक काळे यांचा परिचय आपल्या सभासदांना बहुतांश माहिती आहे आणि नागपुरातल्या असंख्य लोकांना माहिती आहे. आज खरं आपल्याच परिवारातल्या एखाद्या माणसाचा परिचय करून देण्याचा हा योग आला, पण आपल्या इव्हन परिवारातल्या असंख्य लोकांना अशोक काळे नेमके काय आहेत हे माहीत नाही. त्यामुळे मी जी माहिती दिली ती बऱ्याच जणांना त्याचा बरीच नवीन माहिती मिळण्याची शक्यता आहे. अशोक काळेंचं जन्म झाल्यानंतर पहिल्या 5 ते 6 महिन्यातच त्यांना सेरेब्रल पॅल्सी असल्याचं लक्षात आलं आणि तिथूनच त्यांचा संघर्ष सुरू झाला. आणि या संघर्षामध्ये त्यांना माझ्या मते खूप फायदा झाला, कारण की त्यांना आता जेव्हा ते व्यावसायिक झाले तेव्हा संघर्ष करायला ते केव्हाही तयार असतात आणि त्यांनीच त्यांची एवढी प्रगती झाली. सरस्वती हायस्कूलमध्ये आपल्या एज्युकेशन केलं, अमरावती इंजिनिअरिंगला इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर तसा मराठी मध्यमवर्गीय घरात जन्मलेला मुलगा BHEL सारख्या सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये जर नोकरी मिळाली तर तो सहज घेतो. पण यांना ऑफर आलेलं लेटर, अपॉइंटमेंट लेटर आलेलं असताना त्यांनी ते नाकारलं आणि त्यांनी आपला व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. तसं 1987 ची ही गोष्ट असावी, म्हणजे तेव्हा गव्हर्नमेंट जॉबला आजही जसं एक प्रकारचं आकर्षण आहे तसं तेव्हा अतिशय जास्त होतं. पण त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू करण्यामागे मला त्यांच्या आई वडिलांच्या बद्दलही थोडंसं सांगावं वाटतं की असंख्य सेरेब्रल पॅल्सीचे जे लोक असतात हे नॉर्मली व्हीलचेअरवर असतात, पण यांच्या वडिलांनी त्यांच्यात तो संघर्ष आणि स्वाभिमान जागवला आणि क्षणोक्षणी त्यांना जे काम कठीण वाटेल एखाद्या सेरेब्रल पॅल्सीच्या एखाद्या पेशंटला, त्यांनी त्याची लढाऊ वृत्ती जागृत ठेवली. काय अगदी साधं एक्झाम्पल मी सांगतो. मी त्याचा क्लोज मित्र असल्यामुळे घरच्यांपासून सगळ्यांना ओळखतो. एकदा त्याचे कपडे, त्याची मोठी बहीण, आणि आपण तर पूर्वीवर असं तारेवर कपडे वाळत घालायचो, तशी त्याची बहीण घालत होती. तर वडिलांनी विचारलं की हा का नाही घालू शकत आहे. तर म्हटलं की नाही, त्याला मी मदत करते. तर म्हणे मदत करू नको, उद्यापासून घरच्यांचे सगळ्यांचे कपडे तू वाळत घालशील. आणि मग अशोकने तो उपक्रम राबवला घरी महिनाभर. सांगण्याचा मुद्दा असा की सगळ्या ठिकाणी संघर्ष करावा, ही वृत्ती त्याच्यात आजतागायत जागृत आहे. आणि त्याचं जर यश जर मी सांगायला लागलो तर तुम्हाला कळेल की एखाद्या नॉर्मल माणसाला सुद्धा जे कठीण आहे ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यावर नॅचरली व्यवसायातले चढाव आणि उतार येतातच, आणि यातनं जो पार करतो तोच व्यवसाय खरा ठरतो. सुरुवातीला यांनी ट्रेडिंग चालू केलं इलेक्ट्रिकल कॉम्पोनंटचं. तेव्हापासून माझी त्याची मैत्री. तर तेव्हा तो सायकलवर येत असेल सप्लाय करायला माझ्याकडे. मग त्याच्यानंतर त्यांनी जी आपली 2 व्हीलर असते त्याला ती साईड व्हेकल लावून त्याच्यात येत असेल. मग त्यांनी PCB मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय चालू केला, स्वतः फॅक्टरी उभी केली. त्या फॅक्टरीमध्ये सुरुवातीला इतके लॉसेस आले की त्याचं एक स्वतःचा ओनरशिप मध्ये असलेला रामदास पेठेतला फ्लॅट त्याला विकावा. पण त्यातही तो न डगमगता आपली लढाई त्यांनी जारी ठेवली आणि आज तो SMPS म्हणा, बॅटरी चार्जर म्हणा, DC to DC कन्व्हर्टर हे भारतभर सप्लाय करतो, स्वतः मॅन्युफॅक्चर. आज त्यांच्याकडे 60 एम्प्लॉईज आहेत. बंगलोर, पुणे, मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी छोटी ऑफिसेस आहेत. आणि हे सगळं अडचणी पार करताना त्याला कुठलंही कन्सेशन मिळालं नाही. म्हणजे सप्लायरला काही विशेष डिस्काउंट दिलं नाही, किंवा कस्टमरने बा तुला हा त्रास आहे तर मी तुला थोडं लवकर पेमेंट करतो असंही केलं नाही, किंवा त्याच्या इथल्या एम्प्लॉईजनी असं म्हटलं नाही की बा माझे मालक जे आहेत यांना अशा प्रकारचा त्रास आहे तर मी कमी पगारावर सॅलरी करतो. आपल्या सगळ्यांना जे व्यावसायिक म्हणून बंधनं होती, जी मर्यादा होती, त्या सगळ्या मर्यादा यांना होत्या, किंबहुना यांना त्याच्यापेक्षा जास्त होत्या. कारण की त्याला पटकन फर्स्ट फ्लोअरवर जाणे, कोणालाही झटकन उठून व्हिजिट करणे, गाडीचं रिझर्वेशन असो नसो निघणे, आपण हे लीलया करू शकतो, ते त्याला शक्य नव्हतं. हे असताना सुद्धा त्यांनी आपला जो व्यवसाय आहे आज जवळजवळ 25 वर्ष झाले एक यशस्वी व्यावसायिक म्हणून जो आहे
त्यासाठी त्याला सार्थ असे पारितोषिक पण मिळाले, सारथींचं पारितोषिक मिळालं आहे. एकदा हिंदवांनी त्याच्यावर एक एक्सक्लुझिव्ह आर्टिकल दिलेलं आहे. ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांना हे काही पार्ट माहीत आहे. याचा आपल्या लघुउद्योग भारतीतल्या एखाद्या व्यक्तीला आज सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे दिव्यांग जन सशक्तीकरण विभाग आहे, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामध्ये, त्याच्यात एक नॉमिनेटेड मेंबर म्हणून सिलेक्ट होण्यामध्ये दोन प्रकारचे आनंद आहेत आपल्याला. एक पहिला आनंद असा आहे की आपला घरचा मेंबर यात सिलेक्ट झाला, आणि त्याहीपेक्षा मोठा आनंद आहे की एक योग्य आणि पात्र असं व्यक्तीचं यात सिलेक्शन झालं. आपण पूर्वीपार ऐकतोय की नॉमिनेशन मध्ये कुठला कार्यकर्ता ज्याचा या गोष्टींशी संबंध नाही किंवा ज्याला यातलं काही कळत नाही, अशा प्रकारचे लोक वेगवेगळ्या बोर्डावर नॉमिनेट होत असत. पण या गोष्टीचा आनंद वाटतो की आपला भारत बदलतोय. ज्या लोकांची खरंच पात्रता आहे असे लोक या अशा प्रकारच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये नॉमिनेट होऊन येत आहेत. आणि त्यामुळे मला पण विश्वास वाटतो की डेफिनेटली दिव्यांगजनांसाठी जे पुढे होणार आहे त्यामध्ये अशोक सारखा माणूस, ज्यांनी स्वतः यातनं गेलेला आहे आणि स्वतःची प्रगती केलेली आहे, असा माणूस जर या अशा बोर्डवर आला तर नक्कीच या मंत्रालयातर्फे, या विभागातर्फे चांगली योजना या लोकांसाठी होईल. अगदी बेसिक सांगायचं झालं तर इन्शुरन्स पासून सुरुवात आहे. अशोक काळे यांना इन्शुरन्स कुठल्याही कंपनीने दिलं नाही. यांनी खूप पत्रव्यवहार केला, काही केला, पण आपल्याकडे एकदा दिव्यांग म्हटलं की त्याच्यात खरं खूप कॅटेगरायझेशन आहे. कोणाला मिळायला हवं, कोणाला नको मिळायला. अगदी बेसिक गोष्टींपासून तर छोट्या छोट्या हॉलमध्ये किंवा छोट्या छोट्या ठिकाणी जाण्यासाठी रॅम्प हवे नको, इथपासून भारतात आपल्याला सुरुवात करायची आहे. पण मुद्दाम या परिचयामध्ये मी सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना आनंद वाटावा की योग्य व्यक्ती, आणि तोही आपल्या परिवारातला, या विभागात नॉमिनेट झालेला आहे आणि आपण त्याच्याकडनं भरपूर या विभागासाठी मदत होईल अशी आशा करूया. नमस्कार.